नमस्कार. माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पालक पुरी. त्यासाठी आपण घेतलेली आहे एक जुडी पालक. पालक स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये 2 मिनिट उकळून घ्यायची आहे. 2 मिनिटानंतर थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. सोबतच 4-5 लसूण पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहे आणि थोडी कोथिंबीर. थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा तीळ सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक केलेली पालक आहे त्या पालकनेच आपण घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे. त्यावर 1 चमचा तेल घालून पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण बघू शकता आपला गोळा चांगला सेट झालेला आहे. आपण लाटण्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडा पोर्शन घेऊन छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि गव्हाच्या पिठासोबत पोळी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण पातळ पोळी लाटून घेतलेली आहे. त्याच्या आपल्याला डब्याच्या झाकणाने वगैरे गोल कापून घेता येईल. जर आपल्याला गोल कापून घ्यायचं नसेल तर आपण चाकूने अशा प्रकारे कट करून घेऊ शकतो. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण अशा प्रकारे संपूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. आपण बघू शकता आपली पुरी अतिशय छान मस्त फुगलेली आहे. अशाच प्रकारे आपण संपूर्ण पुऱ्या तळून घेणार आहोत. आज 26 जानेवारी निमित्त आपण पालक पुरी आणि हिरवे वाटाणे आणि आलूची भाजी बनवलेली आहे. आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आपण गरम गरम भाजी आणि पुरी सर्व करण्यासाठी काढून घेऊ. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा.
आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.